गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एक्झिबिशनचा 4था दिवस आहे आणि आजचा ब्लॉग करण्याचं कारण आज आम्हाला 7 महिने पूर्ण झाले. सो हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. आता आमची 3री सुंदरी आम्हाला जॉईन होईल. पण त्यानिमित्ताने आम्ही आज शिवाजी पार्कला काली मातेचं देऊळ आहे आणि बेंगॉली देवी आहे ती, तर तिला आम्ही जाणार आहोत दर्शनाला आणि आमच्या नवीन कलेक्शनमधली एक साडी तिला आम्ही नेसवणार आहोत. आता माहिती नाही मला तिथे आपल्याला फोटो म्हणजे व्हिडिओ शूट करता येतो का नाही, पण तुम्हाला साडी दाखवेन आणि जर व्हिडिओ शूट करता आला तर व्हिडिओ शूट करेन. आणि जसं काल म्हटलं तसं आर्यभवनला जायचं असा प्लॅन आहे, पण ॲज युज्युअल तिकडे पण गर्दी असणार आहे. पण आज देऊळ आणि आर्यभवन असं समजून आम्ही लवकर निघालो आहे 8 वाजता. तर हे होपफुली दोन्ही होईल आणि मग ते जर झालं तर आपण बघूया आर्यभवनला पण काय मिळतं. मी पण फर्स्ट टाइम जाणार आहे. सो लेट सी. माय गॉड, सी धिस सुंदरी. आय टोल्ड यू. ती गोड दिसते. हे आमचं नवीन कलेक्शन आहे सेमी सिल्क इरकलचं आणि त्याचबरोबर मी आपला थ्रेड अँड टोमकाचा खणाचा ब्लाऊज सुद्धा घातलाय, म्हणजे खणाच्या ब्लाऊज पीसचा ब्लाऊज. आणि ही आपली सेमी सिल्क इरकल छान छान सुंदर दिसते आणि त्याचं कॉम्बिनेशन इतकं कमाल आहे. सी हे बघा सुंदर, जी आमच्या सुरूनी पहिल्या दिवशी नेसली होती, तुम्ही पाहिलीच आहे ती. पण ती फोटोत बघितली होती, ही लाईव्ह आहे. पर्पल. आज पण सुरू आहे पर्पल. पर्पल. चला आता देवीचं दर्शन घेऊया आपण. चला. देवीला ही साडी नेसवणार आहोत आम्ही. साठी मी फुलं आणली आहेत, पण इकडे कमळ आहे. गजरे पण आहे. कमळ घेणार आहोत. आपल्याकडे चाफा आणि गुलाब आहे. पूजा झाली. ते बाजूला जाता गणपतीच्या मंदिरात चाललोय. छान दर्शन झालंय उद्यान गणेशाचं पण आणि काली मातेचं पण. आता पोटपूजेची वेळ आहे. त्यामुळे आता आम्ही आर्यभवनला जाणार आहोत. माहिती नाही तिथे लगेच खायला मिळणार आहे का. मी आर्यभवनचा ब्लॉग करणार आहे. माझा बघा, हिचा नाही बघायचा. इथे आता इथून पुढे फक्त माझा ब्लॉग बघा, बाकी हिचं नंतर पुढचं बघा. ओके चालेल. कुणाच्याही कोंबड्याने का होईना आरवलं की झालं. तुम्हाला कळलं असंही म्हणते, बट शी इज व्हेरी कॉम्पिटिटिव्ह. नंतरची चर्चा अशी, तुझे किती झाले ग व्ह्यूज? कोण विचारतं ग पहिल्यांदी? सुरुची. माझे सुरुचीचे बाय द वे तुम्ही 10,000 व्ह्यूज केलेत, पण मग सबस्क्राईब का नाही केलं एवढ्या माणसांनी? करा. 10,000 व्ह्यूज आणि किती सबस्क्रायबर्स? 300. नाही जास्त झाले. ओ माय गॉड, जास्त झालं. मला असं वाटतं 50% लोकांनी कन्वर्ट व्हायला हवं इंटू सबस्क्रायबर्स. तर कारण की ती एकदम भन्नाट ब्लॉग करणार आहे नेक्स्ट. यू डोंट वॉन्ट टू मिस.
704 झाले. 704. व्हॉट? आणि त्या दिवशी माझे 1,83,702 होते, 402. थोड्या वेळाने चेक केलं तर 401 होता. ती एक व्यक्ती मला भेटानंतर. हो असंच होतं कमी. बरं त्या युट्यूबला मी तर नाही बाबा जात कोणाला अनसबस्क्राईब नाही, करायला. मला असं झालं की युट्यूबला पैसे नाही भरायचे, काहीच नाही करायचंय, तर आपण का अनसबस्क्राईब करत असू. शेट फंबल होता, करत असू, काहीच नुकसान नाही, काही नाही, तर का करत असू काही कळत नाही मला. पण ठीक आहे आर्यभवन असो. पता आहे? आर्यभवन. तर आर्यभवनला आता मॅप लावण्यात येतोय आणि आपण जातोय. आर्यभवन आमच्या एका फ्रेंडनी सांगितलंय आर्यभवनला तुम्ही ट्राय 1.5 करा, किलोमीटरवर आहे. तर बघूया. चला आर्यभवन. आर्यभवनला पोहोचलोय आम्ही. खूपच सुंदर असं इंटिरियर आहे, देवाचे फोटो आहेत, असं छान केलंय. माटुंगा सेंट्रल स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे हे. पण हेच असावं कदाचित, आता ह्याच्याहून जुनं आहे का माहिती नाही मला, पण आम्ही विचारणार आहोत की हेच आहे की अजून एक कुठे आहे. पण आत्ता आम्ही आलो ते माटुंगा सेंट्रल स्टेशनच्या समोर. रस्सम आलंय. पितात का ब्रेकफास्टला रस्सम? पण छान वाटतंय. राईस पण कमाल. खाऊ शकते यांचं. पनियारम. ब्राह्मण इडली आलेली आहे. ब्राह्मण इडली, पोळी, तूप, सांबार आणि चटणी. आता फिल्टर कॉफी पिऊया. फिल्टर कॉफी मस्त आहे. भाजला आणि कोंबड्या भाजल्या. तुला गरम हवं आहे काही? मुगडाळ शिरा. ओ माय गॉड. मुगडाळ शिरा म्हणजे एपिक दिसतो. एपिक. हे काय आहे? हे काय आणलं आमच्या समोर? चला ते एक करून ट्राय करूया, कारण त्याशिवाय हा ब्लॉग काही होऊ शकणार नाही. अमेझिंग. कुठला? सांगा पण आम्ही क्रॉप करू. माझा आज कॅमेरा तुझ्यापेक्षा बेटर दिसतो हे बघ. मला वाटतं लेअर येते म्हणजे किंवा पुसलेला नसतो. काय वाटतं? लेट्स क्लीन करू. वाव रस्सम. खूप भारी रस्सम. हे बघा वाफ असते असं. पहिले बोलले नाही. या रस्सममध्ये ढवळ टोमॅटोचे तुकडे आहेत, कोथिंबीर आहे, कांदे ढवळ. असं रस्सम म्हणजे भारी. सुंदर ब्रेकफास्ट. मुगडाळ डोसा पण आला आहे, तो असं छान. अजून ट्राय नाही केला. तू ट्राय केला? चटणी कमालच चटणी उडदाची डाळ आहे आणि आय थिंक थोडी लसूण पण आहे. पोळी है ना लाल त्याच्यात. कमाल. करायला पाहिजे चटणी बघेल ना. आमच्याकडे अशीच बनते लसूणवाली. हो नाही, पण उडदाची डाळ मी नाही. बस फार कमाल आहे. नाईस यार. आता मी कधीतरी असं नुसतेच ब्रेकफास्ट ट्राय केलं पाहिजे. सांबार. ब्राह्मण इडली. म्हणजे इथे येऊन काहीतरी नवीन ट्राय करायचं तर मी आप्पे आणि ते करेन. हा डोसा वगैरे आणि रस्सम. आता हे तर अजून खायचं आहे मुगडाळ शिरा.
खूप आवडली ताईला. प्रत्येक घासावर तूप आणि गोडी त्याच्यावर घाल म्हणजे प्रत्येक घासावरती तूप आणि गोडी त्यातून चांगलं तुला सांगतो माझी बस तिचं भांडलं. कॉफी कॉफी तिथे टाका तूप म्हणजे तूप. पण तू खाऊन बघ तुला कळेल ती भारी आहे. प्लीज या इकडे आणि एकदा खा. म्हणजे मुगाच्या डाळीचं पुरण असतं ना त्याचा लागतोय आणि तो जरासा रवाळ आहे आणि त्याचे ड्रायफ्रूट्स आणि खूप असं तूप आहे. हे म्हैसूर पाक सारखं लागतंय. ओ माय गॉड. आप थँक्यू. फुल ऑन हा. थँक्यू सो मच. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. आणि हे काय आहे? हम सोने के थाली में खाता है. किती छान आहे. मला घरी असं आवडतं. कॉफीचं भांडं. माझा थंबनेल माझा आता आउट होईल ना ग ब्लॉग. आमचं थंबनेल असं काही नसतं. आम्ही त्या व्हिडिओमधलं जे यूट्यूब सजेस्ट करते तेच थंबनेल ठेवतो मी, कारण ते छान इंटरेस्टिंग असतं. तिथे फोटो काढतात. कॉफी खूप छान आहे, आवडली मला. मला मुगाच्या डाळीचा शिरा पण खूप आवडला. सगळंच आवडलं. रादर मला साऊथ इंडियन फूड मला खूप आवडलं. फोटो बघूया. बघू. हे मस्त आलाय ना. छान आलाय. माझे कालचे ओके तर आपण असू देत, माहिती आहेत मला. अगं नंतर कर ग ब्लॉग. त्याचं काय एवढं. नाही अगं ब्लॉग काय तू पण? संपवून आपल्याला राहू दे तू. एडिट करून मी बघ चोंबडी स्वतः लगेच सिलेक्ट करते व्हिडिओज. मी पण टाकणार आहे पटापट. तर आता आपला ब्रेकफास्ट झाला ना ग. कर सावकाश. काय बोलू. ब्रेकफास्ट सावकाश झाला आता. Stress नको खूप घेऊस. छान. काय खूप खूप ताई? छान. हा, कोणाशी? मी कंप्लीट करणार आहे. तर खूप छान ब्रेकफास्ट झाला आहे आणि आपण आता निघालोय. आज एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे. असं करते ती. तर आज एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे आणि स्काउट हॉल दादर शिवाजी पार्कला आपलं एक्झिबिशन आहे. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खूप छान असं कलेक्शन अजूनही शिल्लक आहे. पण आज रविवार आहे तर लवकर या, कारण दुपारनंतर प्रचंड गर्दी होणार आणि स्टॉक संपून जाणार. तर आम्ही तुमची वाट बघतोय. लवकर या, आम्हाला भेटा आणि खूप शॉपिंग करा. तर आता इथे थांबते, तरच तो जो काही छोटा मोठा एडिट करायचा तो एडिट करून अपलोड करता येईल. तर थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय. आणि मग सगळे शेड